बडगाव तालुक्यातील माहेरवाशीण शारदा उर्फ पूजा बागुल माळे हिचा अमानुष छळ करून खून केल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक 7 जून रोजी सकाळी 10 वाजता हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बडगाव तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। जामनेर तालुक्यातील पोहूर कस्ब्यातील रहिवासी देवीदास संतोष लाहसे यांचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडीस आली। या प्रकरणी पोहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। जामनेर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले। अमळनेर तालुक्यात बेकायदेशीर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजीनगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याच्याजवळील 20,500 रुपये किमतीची पिस्तूल व जिवंत कारतूस जप्त करण्यात आले। आम्ही विकासावर बोलतो, जातीच्या राजकारणावर नाही। सर्व समाजाने घेतलेल्या सामूहिक मेहनतीमुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी पारधी येथील जाहीर सभेत सांगितले। रावेर तालुक्यातील चिनावल येथे वै दिगंबर महाराज चिनावलकर आषाढी पायी दिंडीचे शुक्रवारी चिनावल येथे आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले। परंपरेप्रमाणे महिला मुक्काम चिनावल येथे आहे। दिंडीचे हे 41वे वर्ष आहे। भुसावळ तालुक्यातील कोलते फाउंडेशन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूल भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध ठिकाणी तसेच शाळा महाविद्यालयात वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे 1.5 महिन्यापासून बंद असलेली पाचोरा आगाराची पाचोरा लोहारा जळगाव बस फेरी अखेर पुन्हा सुरू करण्यात आली। यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले। मात्र या मार्गावरील बस सेवा सातत्याने खंडित केली जात असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे। अमळनेर शहरात खड्डा दुरुस्तीसाठी गेले पण रस्त्याची नादुरुस्ती करीत जलवाहिनी फोडली। अमळनेर पालिकेची बांधकाम विभागाला नोटीस। प्रताप मिल भागात पाणी पुरवठा विस्कळीत। एरोंडोल तालुक्यातील निपाणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अंतरुली खुर्द येथील 5 महिलांची निवड करण्यात आली। त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच पुरस्कार देण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान विमानाच्या उड्डाणाचा विलंब जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील किडनी विकारग्रस्त महिला रुग्णाला लाभदायी ठरला। तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या या किडनी विकारग्रस्त लाडक्या बहिणीला सोबत विमानात घेऊन शिंदे मुंबईकडे रवाना झाले। बडगाव तालुक्यातील बातखडे बुद्रुक येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय बडगाव येथे शेतकऱ्यांसाठी वाचन कक्षाची स्थापना करण्यात आली। धरणगाव शहरातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी धरणगाव पोलिसांनी केली। गेल्या काही महिन्यात दाखल झालेल्या 72 तक्रारीपैकी 25 मोबाईल पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या नेतृत्वाखाली शोधून काढण्यात आले। अमळनेर तालुक्यात समग्र शिक्षा कार्यक्रम गणवेश योजनेअंतर्गत दरवर्षी राज्य शासनातर्फे 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश, 1 जोडी बूट आणि 2 पायमोजे मोफत दिले जातात। या योजनेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या एका गणवेशासाठी 300 रुपये व बूट पायमोजासाठी केवळ 170 रुपये शाळा व्यवस्थापन समित्यांना राज्य शासनामार्फत दिले जाणार आहेत।